रेडी सर, एकूणच ज्या कालपासून घडामोडी झालेल्या डोंबिवली राजकारणात सरकार देखील मुख्यमंत्र्यांनी थेट यामध्ये उडी मारण्याचं प्रकार मला वाटते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातलंय असं मला वाटत नाही. कारण की शेवटी स्थानिक या सहकारातल्या संस्थांमध्ये मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदावर असणारी व्यक्तिमत्व यात लक्ष घालतील असं मला काय वाटत नाही. जिल्ह्याचं राजकारण आणि आमची भूमिका एकच आहे की विश्वास आबाजी 2 वर्षे, अरुण डोंगळे 2 वर्षे असं फॉर्म्युला ठरला होता आणि अगदी परवा दिवशी 3 दिवसापूर्वी अरुण डोंगळे हे मला आणि मुश्रीफ साहेबांना भेटून गेले आणि 15 तारखेला द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे आता सुद्धा आमची अपेक्षा आहे की ते देतील. मात्र महायुतीचाच अध्यक्ष व्हावा असं कुठंतरी नाही, मला वाटतं पक्षीय राजकारण यामध्ये कुठलंही नाही आहे. कारण की ज्यावेळी ही निवडणूक लढवली त्यावेळी महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवली नव्हती. काँग्रेस, राष्ट्रवादी, त्यावेळची शिवसेना ही एकत्र होती. पलीकडच्या बाजूला महादेवराव महाडिक भाजपमधून, PN साहेब आमचे काँग्रेसमध्ये. असं पक्षीय राजकारण इथं नसते. अनेकदा आता बिदरी कारखान्यात आम्ही एकत्र काम करतोय, गडिंग्लज कारखान्यात आम्ही एकत्रितपणे काम करतोय. आता आजरा कारखान्यामध्ये मी आणि विनय कोरे वेगळ्या बाजूला होतो, मुश्रीफ साहेब पुढच्या बाजूला होते. त्यामुळे सहकारातलं हे पक्षीय राजकारण असत नाही. मला वाटते ती जर भूमिका मी मगाशीच म्हणलं की मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय अशा जिल्ह्याच्या या गोष्टीमध्ये पडत नसतात आणि पडणार नाही त्याची मला खात्री आहे. कारण की शेवटी मुश्रीफ साहेब हे या महायुतीतले एक ज्येष्ठ मंत्री आहेत. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर त्या ठिकाणी आहेत. चंद्रदीप नरके या सगळ्या गोकुळच्या राजकारणामध्ये सक्रियपणे त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून मला वाटतं कदाचित त्यांची स्वतःची इच्छा झाली असेल एक्सटेन्शन घ्यावं म्हणून ते मुख्यमंत्र्यांना भेटते असतील, मी थांबतो म्हणले असतील. मग समोर कोणी नाही म्हणणार नाही कदाचित, परंतु त्यातून मार्ग निघेल आज असं मला वाटतं. सतीश पाटलांनी गोकुळमध्ये महाविकास आघाडी म्हणजे मुख्यमंत्र्यांची मदत घेऊन तत्कालीन सत्ता आणली अशा. मला वाटतं त्यांचं ज्ञान कमी आहे या सगळ्या विषयातलं. मला वाटतं भीमा कारखान्याचं क्रशिंग किती झाले ते जर सांगितलं तर कोल्हापुरातल्या सहकाराला त्यांचं मार्गदर्शन आता 1 वर्ष निवडणुका. मला काय वाटते की लोकशाहीमध्ये निवडणुकाच हा टेस्ट असतो. पुढच्या वर्षी या सगळ्या निवडणुका होणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेची पण निवडणूक आहे, जिल्हा दूध संघाची पण निवडणूक आहे आणि आता या पुढच्या 6 महिन्यामध्ये महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत सगळ्या निवडणुका आहेत. हा सगळा मॅन्डेट लोकांनी दिलेला असतो आणि लोकांनी पुढच्या वर्षभरानं निर्णय घेतील. 10-12 रुपये दरवाढ आम्ही दुधाला त्या ठिकाणी प्रामुख्याने मी जो शब्द दिला होता की मी आणि मुश्रीफ साहेबांनी 2 रुपये तरी वाढवू, आज जवळजवळ 11-12 रुपयेवर आम्ही गेलेलो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माहिती आहे की कुणाच्या हातात असलं तर टँकर कुणाचे लागणार आहेत हे लोकांना माहिती आहे. दुसरीकडे अरुण डोंगळे एकाकी पडले, अविश्वास ठराव येऊ शकतो. नाही, मला वाटते ती वेळ येणार नाही. सामंजस्यानं निर्णय लागेल. तुम्ही आघाडी बनवलेली आहे ती अभेदच शेवटपर्यंत राहणार नाही. शेवटी या आम्ही एकत्रितपणे ही निवडणूक लढलो होतो. तेव्हा मला वाटत नाही की यात कुठला आता फटाफट होण्याचं काय स्कोप त्या ठिकाणी असं मला काय वाटत नाही. नाही, आता आज उद्या थोडा निर्णय होईल त्याच्यात. थोडं आपण आज थांबलात आज उद्या तर त्यामध्ये काहीतरी मार्ग निघेल आणि एक सोल्युशन यामधून निघेल अशी मला खात्री आहे. सहकारात राजकारण आणत नाही मात्र या आधी अदृश्य शक्ती होते असं देखील धनंजय माडिक डोळे म्हटलंय. नाही, मला वाटतं आता ते काय काय बोलले त्याला मी उत्तर देत बसण्यात काय अर्थ नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रपणे सामोरं जाणार आहे. महाविकास आघाडीमध्ये असं काही ठरलंय का? नेमकं कशा पद्धतीने तुम्ही हर्षवर्धन संकपाळजी, आम्ही पॉलिटिकल अफेअर्स कमिटी आमची महाराष्ट्राची आहे, त्याची बैठक घेऊ आणि परवा पवार साहेबांची त्यांची भेट त्या झालेली आहे. प्राथमिक चर्चा आमच्या चालू आहेत. जिथं महाविकास आघाडी म्हणून आम्हाला शक्य होईल तिथं आत्तापर्यंत पूर्वी देखील काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असताना काय होतं, आम्ही 2000 ह्याच्या गेले 15-20 वर्ष झाल्या काँग्रेस राष्ट्रवादी जिथं शक्य होईल तिथं आघाडीत लढत होतो, जिथं शक्य नाही तिथं लढत नव्हतं. आणि मला वाटते राज्य स्तरावर पुढच्या आठवड्यात पॉलिटिकल अफेअर्स कमिटीची एक बैठक होईल काँग्रेस पक्षाची. त्यामध्ये विचारमंथन या ठिकाणी होईल. कारण की जवळजवळ 25च्या वर महापालिका, 32च्या वर जिल्हा परिषद
आणि जवळजवळ 300-350 नगरपालिका आणि नगरपंचायत असं सगळं हे गणित आहे. त्यामुळे आमचं सरकारला म्हणणं आहे की निवडणूक आयोग या निवडणुका कशा घेणार आहे, कारण की जवळजवळ 10-12 कोटी मतदार हे यामध्ये, म्हणजे जशी विधानसभेची निवडणूक झाली तशीच होणार आहे, कारण की अनेक सगळ्या जिल्हा परिषद प्रशासन, त्यामुळे किमान ती काळजी घ्यावी. पावसाळ्याचा विचार करता त्याचं नियोजन कसं करावं. आणि माझं सरकारला आव्हान आहे की निवडणूक आयोग सगळे पक्ष अशी एखादी बैठक बोलवली तर आमचं जे म्हणणं आहे या संदर्भातल्या दुबार मतदारांचा विषय महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आला होता. मतदार केंद्रावर अनेक ठिकाणी व्यवस्था ह्या विधानसभेच्या वेळी व्यवस्थित नव्हत्या. शेवटला मतदानाचा टक्का जो विधानसभेमध्ये त्या ठिकाणी वाढला, त्याचं नियोजन पहिल्यापासून काय करता येईल का. तर आम्ही निवडणूक आयोगाला देखील कदाचित काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी